तर बाबांनो सोपूरच्या मंडीमध्ये पोहोचलो बघा. तिथं पार्टीवाला 2 दिवस गाडी खाली होणार नाही म्हटला. मग काय तिथं मंडीमध्ये मस्जिद आहे, मस्जिदमध्ये मस्तपैकी गरम पाणी असते. भांडी तीन धुवून घेऊया म्हटलं, रात्रीची जेवलेली. आणि भांडी तीन धुवून झाल्यानंतर लागले तिथं आंघोळ करून घेऊया म्हटलं. गरम पाणी असते, गरम पाण्यानं मस्तपैकी सगळेजण आंघोळ बिंघोळ केलो. कारण आज आम्हाला फिरायला जायचं होतं. 2 दिवस काय गाडी खाली होणार नाही अशी बी तशी बी. मग काय मस्तपैकी फिरायला जायचं नियोजन लावलं. तिथनं गाडी घेतलो बघा. पण्याला गाडी चालू म्हटलं लावड्या. मस्तपैकी पार्टीच्या दारात गाडी नेऊन एकदा लाव्या म्हणजे रिकामा झालो. मग काय फिरायला जायच्या अगोदर एक एक पॅक लाव्या म्हटलं. तर सांगलीतनं आम्ही गाडी भरल्यावर आम्हाला पार्टीवाल्याने 4 मिनारचं लोणचं, परत 4 मिनारचं पापड असलं बरेच काय काय आम्हाला खायला दिलं बघा गिफ्टमध्ये. आणि चकण्याला लोणचं वापरलं बघा. 1 नंबर टॉपचं लागायला तर लोणचं असलं खतरनाक लागतं नादकोळा. मस्तपैकी एक एक पॅक लावून घेऊया म्हटलं, मग निघूया म्हटलं. तर आमचा एक चाचा आला बघा मस्तपैकी टेम्पो घेऊन. मग काय तिथनं आता दगडावर जायचं नियोजन लावलं बघा. टेम्पोत बसलो. टेम्पो काय वेगळाच होता, स्टिअरिंग होतं, याला हँडल बिंडल काय नव्हतं, स्टिअरिंग होतं. गार वांग वांग करत इथं आलो बघा. ही सफरचंदची झाडं बघा, आता फुलं लागल्यात, नंतर थोड्या दिवसांनी लगेच याला सफरचंद लागणार आहेत. मग काय इथं पोचलो बघा. फायनली आम्ही बारामुल्ल्याच्या गावात. आता इथं नियोजन लावलेलं खांब्या घ्यायचं आणि पण्याचा लावड्याचा नंबर होता खांब्या आणायचा. मग काय इथं पोचलो बारामुल्ल्यामध्ये. इथं खांब्याचं दुकान एकमेव दुकान आहे बारामुल्ल्यामध्ये. तिथं पण्याला गेला बघा रांड्याचा लंगडं. अरे रांडे दाखवू नकोस, माणसं इथं चढतात म्हटलं कांदा खाऊन. मग काय गपचूप खांब्या घेऊन आलो बघा मस्तपैकी. आणि तिथनं निघलो दगडावर जायला. पहिला बॉयलर पेटवून घेऊया कारण लई थंडी वाजाल, ती असली थंडी वाजाल की नादकोळा. आणि हीच नदी तुम्हाला आता वरनं दाखवतो बघा. ही नदी आहे की नाही, तुम्हाला वरनं डोंगरावरनं दगडावरनं तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही तिथनं चढायला चालू केलो बघा वर. आई घाट पण हागला पण्या खाली दगडावरच हागला. पण्याचे एकट्याच नाही, आमचे पण गांडीतला गो पातळ होता. नाकातला शेंबूड पण पातळ झाला चढता. कसं धापा टाकत मी एकटा वर आलोय, माझी मला माहित आहे. आणि राजा कोंबडीच्या पिल्ल्यावर वजन आमच्या आधी येऊन पोचलाय. इतनी खुशी पोचल्यावर एवढी खुशी चालते की नाही काय विचारू नकाचा. आणि नजारा असला खतरनाक दिसालता की नाही, पूर्ण असं खरोखर आमचा हात पाय थरथर कापत होतो. ह्या दगडावर उभारायची हिंमत नव्हती आमची. कसं बसं उभारलो, शूट तीन काढलं मस्तपैकी. आणि तिथनं निघलो बघा. फायनली आम्ही गाडीकडे पोचलो. गाडी काढलो, भूक बी लागलेली, दिवसभर काय खाल्लं नव्हतं. संध्याकाळी गाडीत 10 अंडी उकडून घेतली, मस्त पॅक भरला, मस्तपैकी दणका दिला आणि इकडे अंडा मॅगी पण बनवली. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.